किडनी फेल होऊ नये यासाठी रोजच्या सवयी, आहार आणि काही आजारांचं नियंत्रण खूप महत्त्वाचं असतं. किडनीचं मुख्य काम म्हणजे रक्तातील घाण फिल्टर करणं, शरीरातील पाण्याचं संतुलन राखणं, रक्तदाब नियंत्रणामध्ये ठेवणं आणि काही महत्त्वाचे हार्मोन्स तयार करणं. जेव्हा किडनीवर सतत ताण येतो तेव्हा हळूहळू तिची कार्यक्षमता कमी होऊ शकते. म्हणून पहिलं महत्त्वाचं रक्तदाब नियंत्रणामध्ये ठेवा. उच्च रक्तदाब हा किडनी खराब होण्याचं महत्त्वाचं कारण आहे. यासाठी नियमित BP तपासा, जास्त मीठ खाऊ नका, तणाव कमी करा, डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्या, साखर नियंत्रणामध्ये ठेवा. जर दीर्घकाळ साखर राहिली तर किडनीतील बारीक रक्तवाहिन्या खराब होतात. त्यामुळे HbAची तपासणी वेळेवर करा, गोड पदार्थ मर्यादित घ्या, व्यायाम करा, पुरेसं पाणी प्या. दिवसभरात 2 ते 3 लिटर पाणी प्या. खूप कमी पाणी पिला तर किडनीवरती ताण येऊ शकतो. हृदय किंवा किडनीचा आधीच आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. वेदनाशामक गोळ्या जास्त घेऊ नका. या गोळ्या जास्त घेतल्या तर किडनीला नुकसान होऊ शकतं. स्वतःहून औषधं घेऊ नका. पेन किलरची सवय असेल तर डॉक्टरांशी बोला. मीठ, प्रोसेस्ड पदार्थ कमी करा. जास्त मीठ BP वाढवतो आणि शरीरात सूज येते. किडनीवरती ताण येऊ शकतो. म्हणून मिठाचे प्रमाण कमी करा. पॅकेज्ड स्नॅक्स, लोणची, फास्ट फूड, जास्त पापड यांचं सेवन अजिबात करू नका. दुसरं महत्त्वाचं म्हणजे लघवी दाबून ठेवू नका. वारंवार लघवी दाबली तर काही लोकांमध्ये मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो. वजन नियंत्रणामध्ये ठेवा. लठ्ठपणा BP वाढवतो, साखर वाढवतो आणि किडनीवर अतिरिक्त ताण आणतो. धूम्रपान आणि तंबाखू टाळा. यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि किडनीला रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. यासाठी नियमित व्यायाम करा. रोज 30 ते 45 मिनिटे चाला, योगा करा, प्राणायाम करा, हलकं स्ट्रेचिंग करा. प्रोटीनचा अतिरेक टाळा. जास्त प्रोटीन सप्लिमेंट किंवा अत्यंत जास्त प्रोटीनचा आहार घेतला तर काही लोकांमध्ये किडनीवरती ताण येऊ शकतो. नियमित तपासण्या करा. जर तुम्हाला BP असेल, साखर असेल तर तुम्ही साखर, कोलेस्ट्रॉल आणि BPची नियमित तपासणी करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या काही टेस्ट असतात. त्या टेस्ट करून तुम्ही डॉक्टरांचा योग्य तो सल्ला नक्कीच घेऊ शकता. किडनी खराब होण्याची सुरुवातीची काही लक्षणे दिसतात ती दुर्लक्षित करू नका. जसं की पायावर सूज येते, चेहऱ्यावर सूज येते, लघवीत जास्त फेस येतो, लघवी कमी होते आणि थकवा खूप जाणवतो. त्याचप्रमाणे भूक अजिबात लागत नाही. रात्री वारंवार लघवी लागते. तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. किडनी निरोगी ठेवण्यासाठी सकाळी पाणी प्या, रोज चाला, मीठ कमी करा, साखर नियंत्रणामध्ये ठेवा, पुरेशी झोप घ्या, धूम्रपान टाळा, किडनीची तपासणी करा. लक्षात ठेवा, किडनीचं नुकसान सुरुवातीला अनेकदा शांतपणे होत असतं. त्यामुळे लक्षणे नसली तरी जीवनशैली आणि तपासण्या खूप महत्त्वाच्या असतात. तेव्हा वर्षातून एकदा आपल्या शरीराची तपासणी करणं खूप गरजेचं आहे आणि मेन महत्त्वाचं म्हणजे चांगल्या सवयी लावणं तितक्याच महत्त्वाचं आहे. तरच आपण निरोगी जीवन जगू शकतो. अन्यथा आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.